वाट तुझ्या होकाराची भाग 12 20-21. अभय आजही रात्री घरी आला नव्हता. राही थोडा वेळ काम करत बसली, पण राहून राहून आज तिला अभयला बघायची इच्छा होत होती. कालपासून तिने त्याचं तोंड देखील बघितलं नव्हतं आणि आधीसारखा आता त्याने तिला कॉल मेसेज करत देखील बंद केलं होतं. ते आपल्याच विचारात बसून असताना मयूरने हाक मारली, "दीदी." त्याच्या हाकेने ती आपल्या विचारातून बाहेर आली. "दीदी, परवा परत जायचं म्हणतोय आम्ही. माझाही जॉब आहे. फक्त 3 दिवसांच्या सुट्ट्यांचा अर्ज केला होता." राहीने थोड्या नाराजीतच मान हलवली. तिच्यासाठी तिचा भाऊ म्हणजे तिचा जीव की प्राण. "थांब ना राजा, काही दिवस," म्हणायची इच्छा होती, पण त्याचाही जॉब आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. "उद्या सुट्टी घेते, बाहेर फिरून येऊ," आपण म्हणत तिनेही त्या दोघांना परवानगी दिली जायची. श्वेताला देखील आनंद झाला. तिला तर नेहमीच राहीकडे यायची जास्त हौस असायची. काही वेळ असाच गेला. रीना आणि श्वेताची चांगलीच मैत्री झाली होती. निलेश आणि मयूर जेवल्यावर सहजच बाहेर फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडले. राहीचं लक्ष मात्र बाल्कनीमधून खाली पार्किंग असल्याची तिथे गेलं. अभयची कार तिथे नाही बघून तिने लगेच अंदाज लावला तो हॉस्पिटलला गेला असल्याचा. प्रियाला लगेच मेसेज केला, "अभय घरी नाही का?" समोरून लगेच रिप्लाय आला, "भाई हॉस्पिटलला थांबणार आज." नाईलाजाने तिनेही ओके म्हणत संभाषण संपवलं. तो मेसेज करणार नाही म्हणून तिनेही मेसेज केला, "गुड नाईट," आणि फोन बाजूला ठेवून हॉलमध्येच झोपी गेली. अभय आपल्या कामात असताना अचानक मोबाईलची टोन वाजली. बघते तर राहीचा मेसेज होता. गुड नाईटचा एक छोटासा मेसेज, पण त्यानेही त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू पसरलं. "स्वीटू, स्वीटू, स्वीटू, यू आर टू स्वीट." सकाळी सकाळी सर्व गँगची लगबग सुरू होती. आज राही सर्वांना फिरायला घेऊन बाहेर जाणार होती. सर्व तयार झाले, मात्र अभय आपल्या हॉस्पिटलला जायच्या तयारीत होता. राहीने वरूनच त्याला घराबाहेर पडताना बघितलं. एकदा तरी त्याला आपण विचारायला हवं. सर्व मजा करतील आणि फक्त अभय नसतील तर सर्वच त्याची आठवण काढत बसतील, म्हणून तिलाही तो यावा सोबत असं वाटत होतं. आज कधी नव्हे ते प्रसन्न देखील सुट्टी घेतली होती. प्रसन्न, त्याची बायको श्रेया, प्रिया, रीना, गणेश, निलेश, मयूर, श्वेताने आणि राही एवढी सर्व गँग जायच्या तयारीत होती. अभय कारमध्ये बसत असताना सहजच नजर वर राहीच्या बाल्कनीकडे टाकली, तर राही तिथे त्याच्याकडे चोरून बघत असताना दिसली. हलकेच गालात हसत तो गाडीत बसणार तर मोबाईलची टोन वाजली. "तुम्ही पण चला ना आमच्यासोबत, सर्वांना आनंद होईल तुम्ही आले तर." त्याने मेसेज वाचला आणि लगेच रिप्लाय दिला, "सर्वांना आनंद होईल, पण तुला होईल का?" त्याच्या उलट प्रश्नाने तिच्या डोळ्यात लगेच पाणी जमा झाले. त्याने लक्ष न देता लगेच गाडी काढली आणि आपल्या हॉस्पिटलला निघून गेला. आपल्यामुळे बाकींचा चांगला मूड नको खराब व्हायला म्हणून तिनेही पापण्यांची उघडझाप करत डोळे कोरडे केले आणि खाली निघून गेली. सर्व निघाले फिरायला. सर्वात आधी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जात, मग तिथून त्यांनी मूव्ही आणि मग लंच असा प्लॅन केला होता. थोडंफार बाहेर फिरत असताना सर्व मजा-मस्ती करत होते. कधी नव्हे ते आज प्रसन्न आणि श्रेयाला पण स्वतःसाठी वेळ भेटला होता. असा मनसोक्त फिरायचा असे तर जायचे, पण त्याची कामं आणि तिच्या जबाबदाऱ्या सांभाळत सर्व नेहमीच कुठे ना कुठे राहून जायचं. पण आज मात्र खूप आनंदाने दोघेही हातात हात घेत फिरत होते. ना कोणती बंधनं, ना कोणी बघण्याची लाज. भावंडं होती सोबतीला, पण तेही मित्रांपेक्षा कमी नव्हती. त्यांना मोकळीक मिळावी म्हणून मुद्दामच पुढे-पुढे निघून जात होती. प्रिया मात्र रजतला कॉल करून हट्ट करत होती येण्यासाठी. पण तोही हॉस्पिटलला असल्याने तिचे फोन रिसीव्ह करत नव्हता. शेवटी तिने कॉल केला आणि त्याने रिसीव्ह केला. तेव्हा त्याला इकडे यायला ती हट्टाला पेटली जणू. रागारागाने तिने फोन ठेवला आणि राही उभी होती तिथे जाऊन थांबली. सर्वच मस्त मस्ती करत असताना निलेश लगेच ओरडला, "यार रियू, आव्याबाई असता तर किती मज्जा आली असती ना?" गेल्या 2 तासात त्यांनी 10चे 10 हे वाक्य रिपीट केलं असेल. राहीला देखील तो असायला हवा होता असं मनापासून वाटत होतं. प्रियाने राहीच्या जवळ जात हळूच खांद्यावर हात टाकला. "भाईची आठवण येते, बोलू त्याला?" राहीने नुसतीच मान हलवली. प्रियाने हसतच रजतला कॉल केला. अभ्याभाईला पण आणायचं म्हणून जणू हुकूम सोडला आणि त्यानेही यावेळी हसतच "ओके माय डिअर फ्युचर वाईफ" म्हणत लगेच निघाला अभयच्या केबिनकडे. अभय नुसताच लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. रजतने आत शिरत त्याला आवाज दिला, "अभ्या."
अभयने मान वर करत त्याला डोळ्यांनीच काय म्हणून विचारताच त्याने लगेच सांगितलं, तुझ्या बहिणीचा हुकूम आहे, मूव्हीसाठी लगेच पोहोचायचे. त्याचं बोलणं ऐकून अभयने खांदे उडवले. दाराकडे हात दाखवत सरळ निघण्याचा इशारा केला. एकट्याने नाही तर तूही येणार माझ्यासोबत. अभयने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. रजतने मात्र त्याचं काहीच न ऐकता सरळ ओढत घेऊन गेला. आता मात्र अभय वैतागला. जोरात ओरडत, ओके फाईन, येतो मी. पण फक्त बच्च्यासाठी. बाकी लोकांना अवघडल्यासारखं वाटतं माझ्या असण्याने. आता मात्र रजतने सरळ हात जोडले त्याच्यापुढे. काहीच वेळात दोघेही मॉलमध्ये पोहोचले. बाकी सर्व गँग आधीच पोहोचली होती. राहीने आधीच तिकीट बुक केल्या असल्याने प्रॉब्लेम नव्हताच. त्या दोघांना आलेलं बघून सर्वांनी आत एंट्री केली. सर्वांनी लगेच आपापल्या आवडीच्या सीटवर जाऊन बसले. राहीने आधीच सर्वांनी सीटची सिरीज सांगितली होती. आत शिरतात रजतने त्याची साथ सोडली आणि लगेच प्रियाच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. तसेच श्वेता आणि मयूरने देखील आपापली सीट पकडली. श्रेया आणि प्रसन्नाने तर आधीच आपली सीट सिलेक्ट केली होती. रेना आणि गणेशची निकझोक सुरू होती सीटसाठी, तर निलेशने लगेच राईच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. अभय मात्र फोनवर बोलत असल्याने त्याचं लक्षच नव्हतं. फोन खिशात ठेवताच त्याने मागे नजर टाकली आणि राहीवर नजर येऊन स्थिरावली. बाजूला निलेश आपली बसली मोठी बत्तीशी दाखवत त्याच्याचकडे बघत होता. अभयने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि निलेश लगेच सॉरी भाई म्हणत उठून रेनाच्या बाजूला जाऊन बसला. राहीचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असल्याने तिला अजूनही निलेश बसून आहे आपल्या बाजूला असंच वाटत होतं. एव्हाना सर्व शांत झालं आणि सगळीकडे अंधार पसरला होता. मूव्हीला सुरुवात झाली आणि सर्व इकडे तिकडे बघत असताना अचानक राहीच्या हाताचा स्पर्श चुकून अभयला होताच त्याने मान वर केली. राही मात्र बिनधास्त होती. तिला वाटलं नीलू असेल म्हणून ती काही बोलणार म्हणून तोंड उघडलं. सनीसमोर अभय दिसताच चेहरा खुलला तिचा, पण चेहऱ्यावर न दाखवता तिने नजर स्क्रीनकडे वळवली. त्याला आता मात्र तिच्या वागण्याचा चांगलाच राग आला. सॉरी म्हणून उठणार तर तिने हात धरला. त्याने एक भुवई उंचावून बघताच तिने नकारार्थी मान हलवली. आता तोही हसतच परत बसला. तो शांत बसला बघत तिने हळूच पुटपुटली, तुम्ही आधी का नकार दिला येण्याला? तिने मान खाली घातली. बघतच त्याने विचारलं, मी कधी नकार दिला? होकार तरी कुठे दिला ना? तुला फरक पडतो का माझ्या येण्या न येण्याने? तिने हळूच थरथरत उत्तर दिलं, हो. आणि अभय गालातच हसला. तिची नजर अजूनही जमिनीला खिळलेली बघून त्याने हळूच खांद्यावर हात टाकत तिला हलके स्वतःकडे ओढून घेतलं. तिच्या नजरेला नजर मिळवत त्याने दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरील बट कानामागे टाकत हळूच पुटपुटला, तुझ्यासाठी आलोय. वाट बघत होतीस ना माझी? तिने होकारार्थी मान हलवली आणि अभयने लगेच तिच्या कपाळावर ओठ टेकवली. पूर्ण मूव्ही त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून बघितली. कधी ती तर कधी स्क्रीन. आणि पूर्ण मूव्ही त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून बघितला आणि तिनेही त्याला स्वतःपासून दूर नको व्हायला म्हणून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली. मूव्ही संपला आणि त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत साद घातली. स्वीटू, एका हाकेनेच तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे बघितलं. त्याने हळूच तिच्या हनवटीला हात लावत जरा वर केलं. हळूच विचारलं, झाली झोप? तिने ही मान हलवली आणि लाईट्स ऑन झाल्या तशी त्याच्या अर्धवट मिठीतून जरा बाजूला झाली. तोही गालातच हसत उठून उभा झाला. शेवटचं गाणं सुरू असताना सर्वच मस्ती करत त्या स्क्रीनसमोर नाचत होते आणि अभय त्यांना बघून व्हिडिओ काढत होता. राही त्याच्या बाजूला उभी राहून सर्वांची मस्ती बघत हसत होती. श्रेया आणि प्रसन्न त्या नौटंकी गँगला बघून हसतच बाहेर निघून गेले होते. सर्वांना बाहेर येत एक मस्ती हॉस्टेलमध्ये शिरले. राहीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि अभय तिला नजरेनेच छळत होता. खूप गोड फिलिंग होती ती. तो बोलत असताना चोरून त्याच्याकडे बघताना त्याच इशाऱ्यानेच काय म्हणून विचारलं आणि तिने नकारार्थी मान हलवली. त्यांच्या नजरेचे खेळ मात्र बाकी गँग देखील एन्जॉय करत होती. सर्व एका टेबलवर गोलाकार बसले असताना अभयने लगेच तिच्या बाजूला बसण्याचा इशारा केला. तिनेही बाकी कुठेही जागा नाही बघत त्याच्या बाजूला जाऊन बसली.
सर्वांनी आपल्या इच्छेप्रमाणे ऑर्डर दिली जेवणाची आणि गप्पा मारत बसले. अभयने हळूच राहीच्या दिशेने झुकला. लाजताना खूप गोड दिसतेस. तो बोलून सरळ बसला, मात्र तिची मान वर झालीच नाही. त्याच्या वाक्याने तर चेहरा पूर्ण लालीलाल झाला होता. जेवण आलं तसं सर्वांनी जेवणाला सुरुवात केली. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारत सर्वांनी जेवणं आटोपली. अभयचं जेवण होताच तो आलोच म्हणून सांगत काउंटरवर जात त्याने सर्व बिल पे केलं आणि लगेच येऊन बसला. सर्व गप्पा मारत असताना राहीने वेटरला बिल मागताच त्याने पे झाल्याचं सांगितलं आणि सर्वांच्या नजरा अभयवर येऊन स्थिरावल्या. तो तर खाली मान घालून मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. सर्वांनी नकारार्थी मान हलवली आणि लगेच उठून हॉटेलच्या बाहेर पडली. अभयने लगेच राहीला एक मेसेज सेंड केला. "तू दिले काय आणि मी दिले काय एकच आहे. आपण काही वेगळे नाही एकमेकांपासून. तू माझी आणि मी फक्त तुझा. पण तू मान्य करत नाही त्याचं वाईट वाटतं. फक्त तुझी एक स्माईल पुरेशी आहे माझ्यासाठी." तिने लगेच मोबाईलची टोन वाजताच खोलून बघितला. मेसेज वाचून तर चेहराच खुलला तिचा. तसा तर अभय आल्यापासून तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपवता लपत नव्हता. प्रियाने तिला असं लाजता बघताच लगेच तिच्या जवळ जात हळूच कानात पुटपुटली. "काय गं, लाली भारीच दिसते तुझ्या गोबऱ्या गालावर. भाऊ जास्त छळतोय की काय?" तिच्या वाक्याने तर राहीने एक चापट मारत तिच्या गळ्यात पडली. "आय एम सो हॅपी फॉर बोथ. तूही जास्त वेळ घेऊ नको." रात्री मात्र काहीही न बोलता निघून गेली. याचं यांनाच निसरू देऊ म्हणून प्रियाने पुढे काहीही न बोलता ती देखील रजतसोबत गप्पा मारत पुढे निघाली. अभय तर भलताच खुश होता आज. बोलून जरी दाखवत नसला तरी आज तिच्या डोळ्यात त्याला स्वतःसाठी प्रेम दिसत होतं. दुसऱ्या दिवशी मयूर आणि त्याची बायको श्वेता दोघेही निघाले परत जायला. त्यांना सोडून राही देखील आपल्या बँकेत निघून गेली. अभय आपल्या कामात व्यस्त होता. राहीला नुसतीच सुट्टी झाली. 6ला आणि ती आपली स्कूटी बाहेर काढत घराच्या दिशेने निघाली. घराच्या दिशेने जात असताना वाटेत तिने अचानक गाडीपुढे कोणी आल्याने ब्रेक मारला. बघते तर एक तिच्याच वयाचा मुलगा दिसायला देखणा होता तो. राहीने त्याला बघताच डोळे मोठे करत बघत राहिली. पण चेहऱ्यावरून लगेच कळत होतं ती चांगलीच घाबरली आहे ते. तिने तरीही हिंमत एकवटून त्याला विचारलंच, "तू? तू इथे?" त्यानेही हसतच तिला उत्तर दिलं, "का? तुला काय वाटलं कॉलनी सोडली की मी तुला शोधू शकणार नाही?" करपणे हसत त्याने तिला उत्तर दिलं. तर हा आहे ब्रिजेश खरे, शिकलेला चांगल्या घरातील मुलगा. आधी राहीसहित असलेल्या घरमालकाचा एकुलता एक लेक. राहीला बघताच तो तिच्या प्रेमात पडला. पण हे त्याचं नेहमीचं होतं. कोणतीही मुलगी बघितली की त्याला प्रेम होतं असे ते प्रेम फक्त वासना पुरतीपर्यंत टिकतं. राही एक चांगली मुलगी असल्याने त्याच्याच आईवडिलांनी तिचं आयुष्य नको खराब व्हायला म्हणून तिला ती रूम सोड आणि दुसरीकडे राहायला जा म्हणून सांगितलं. तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला असताना तिने ती रूम सोडली. मात्र त्याचं त्रास देणं तिला सुरूच होतं फोनवर. त्याच्या विरुद्ध तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. त्याच्या घरी राहत असताना तो खूप चांगल्या प्रकारे वागत. तिला आपले मनसुबे कळायला नको म्हणून एकदा काय जाळ्यात अडकली की मग काम झालंच. पण त्याआधीच त्याच्या आईवडिलांनी तिचं साथ देत तिला त्या जागेतून बाहेर काढलं. ते आईवडील देखील त्याच्या अशा वागण्याने दुखावले गेले होते. पण तो सुधारायचं नाव घेईना. "ब्रिजेश, माझा रस्ता सोड. बऱ्या बोलाने नाहीतर मी पोलिसात तुझी तक्रार करणार." राहीने त्याला कडक आवाजात धमकावलं. मात्र तो तरीही धिटाईने पुढे येत होता. तिच्या बोलण्याने त्याच्यावर काही परिणाम झालाच नसावा. तो पुढे येणार ते तिने लगेच आपली गाडी काढत निघून गेली. "पळशील कुठे? आज ना उद्या नक्की माझ्या हाती लागणार आणि मग बघतोय तुला." खूप मात चढलाय ना? जोरातच ओरडत तोही तिथून निघाला. राही मात्र चांगलीच घाबरली होती. लगेच घरी येत ती वर पळाली. आपल्या घरात येत तिने लगेच दार बंद केलं आणि स्वतःला घरातच कोंडून घेतलं. आत जात पाणी घेत घाईघाईने प्यायला सुरुवात केली. कुणाला सांगूही शकत नव्हती आणि लपावूही शकत नव्हती. अशी तिची अवस्था झाली होती. एक वेळ मनात विचार आला, अभयला सांगावं, तो करेल आपल्यावर विश्वास. पण दुसऱ्याच क्षणी त्याला त्रास देणं योग्य नाही वाटलं तिला. आज नुकताच भाऊ परत गेला होता. त्याला तरी असं सर्व कसं सांगणार ना?
उगाच त्याच्या मनात काळजी घर करेल म्हणून शांत राहत ती त्या दिवशी तरी खोलीच्या बाहेर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी बँकेत जाताना मात्र तिने निलेशला सोडून मागितले जेणेकरून तो वाटेत त्रास देऊ नये. असेच 2 दिवस गेले. 2 दिवस निलेशसोबत ती ये-जा करत होती. ब्रिजेश मात्र तिच्या मागावर होता. कधी ती एकट्यात सापडते आणि कधी तिला धरतो, असंच झालं होतं त्याला. रोज निलेश असल्याने मात्र तो गप्प निघून जात आल्या पावली. आजही निलेशला तिने पिकअप करायला बोलवलं असता तो वेळेआधी पोहोचला देखील. घरी फ्री बसण्यापेक्षा तिला घ्यायला जाण्याच्या बहाण्याने त्यालाही घराबाहेर पडायची संधी मिळत असे. नाहीतर नुसतेच घरचे परीक्षेची तयारी कर म्हणून मागे लागत. राहीला सुट्टी होताच ती बाहेर आली आणि दोघेही निघाले घरी जायला. आज मात्र निलेशला आईने काही काम सांगितल्याने त्याने मध्येच गाडी थांबवली, जिथे गेल्या 2 दिवसाआधी ब्रिजेशने राहीला अडवलं होतं. "दीदी चल," आईने थोडं सामान घ्यायला सांगितले. निलेशने गाडी पार्क करत तिला दुकानात घेऊन गेला. राही मात्र नुकतीच इकडे-तिकडे नजर टाकत घाबरतच त्याच्यासोबत जात असताना अचानक निलेशला कोणीतरी आवाज दिला. निलेशने मागे वळून बघताच त्याचा एक मित्र त्याला हात करत तिकडे बोलवत होता. राहीला आजही निलेशसोबत बघून ब्रिजेश मात्र तिथून निघून गेला. निलेशने हातातली लिस्ट राहीकडे देत बोलायला निघून गेला. दोघं खूप दिवसांनी भेटल्याने बोलत असताना राहीने त्याला आवाज दिला. सर्व घेऊन झाल्याने ती त्याला बोलवत असताना त्याच्या मित्राचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि योगायोगाने तो मित्र त्या दिवशी त्याच गल्लीत उपस्थित असल्याने त्याने घडलेला सर्व प्रकार जसाच्या तसा निलेशला सांगितला. आता मात्र निलेशच्या लगेच लक्षात आलं गेले 2 दिवस ती अशी का वागत होती. मित्राला थँक म्हणत लगेच तो राहीला घेत घरी आला. सर्व कळून देखील त्याने एक शब्दाने देखील तिला काहीही न विचारता सरळ घरात शिरणार तर तिने अगदी सौम्य शब्दात विचारलं, "उद्याही सोडशील मला बँकेत?" त्यालाही वाईट वाटलं मित्राने सांगितलं ते ऐकून. एवढ्या त्रासात असून देखील तेही शब्द देखील कोणाला सांगत नाही, याचं मात्र वाईट वाटलं. होकारार्थी मान हलवत तो आत निघून गेला आणि राही वर आपल्या खोलीत. तर मग मैत्रिणींनो, या कथेच्या लेखिका त्रिवेणी जाधव या आहेत. कथा आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट करा, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या कथेचा पुढील भाग तुम्हाला लवकर मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग @मन माझे चॅनेल.